मान तालुक्यातील डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव टाकेवाडी. भोवती माळरान, साधं आणि कष्टमय आयुष्य. आणि या गावाची ओळख म्हणजे श्री संतोषा बिरोबाचं पवित्र मंदिर. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक भक्त या देवाच्या दर्शनासाठी येथे येत असतात. याच देवाची सेवा करणाऱ्या एका साध्या कुटुंबाने आज आपल्या कष्टांच्या बळावर असा इतिहास घडवला आहे, ज्याचा अभिमान संपूर्ण मान देशाला वाटतो. पिढ्यानपिढ्या मेंढपाळी, शेती आणि कधी हमाली करून संसार चालवणारे हे कुटुंब. दिवसभर घाम गाळला तरच संध्याकाळी घरात चूल पेटायची. गरिबी होती, परिस्थिती कठीण होती, पण एक स्वप्न मात्र मोठं होतं. आपल्या मुलांनी शिकावं, मोठं व्हावं आणि आयुष्यात काहीतरी करून दाखवावं. टाकेवाडीचे ज्योतिराम दडस यांनी आयुष्यभर कष्ट करत, पोटाला चिमटा काढत आपल्या मुलांना शिक्षण दिलं. एकेकाळी गावात लाल दिव्याची गाडी दिसली की ती फक्त दुरूनच पाहायची. त्या गाडीत बसण्याचा विचारही मनात यायचा नाही. पण आज काळाने मोठी कलाटणी घेतली. त्याच घरातील मुलांनी शिक्षणाच्या बळावर यशाचं शिखर गाठलं. दडस कुटुंबातील थोरला मुलगा नाना दडस MPSC मधून क्लास 1 अधिकारी झाला आणि नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात मुलगी रेश्मा दडस हिची PSI पदासाठी निवड झाली आहे. मेंढपाळी करणाऱ्या कुटुंबातून अधिकारी घडले. ही गोष्ट केवळ त्या कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण मान देशासाठी अभिमानाची ठरली आहे. या यशामागे आहे अनेक वर्षांचा संघर्ष, आई वडिलांचे अथक कष्ट आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेली अविरत मेहनत. आम्ही या कुटुंबियांना भेटलो आणि स्वतः रेश्मा दडस तिच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल काय सांगतेय पाहूया. मानदेशाच्या मातीतील ही हृदयाला स्पर्श करणारी आणि प्रत्येकाला प्रेरणा देणारी कहाणी. धन्यवाद. माझं नाव रेश्मा ज्योतिराम दडस. मी टाकेवाडी या गावातून बिलॉंग करते. आज 2024 मध्ये पार पडलेली पोलीस उपनिरीक्षक या परीक्षेमध्ये मी महाराष्ट्रामधून मुलींमधून राज्यात पहिली आली आहे. मी 3 ते 4 वर्षापर्यंत याच गावात वाढली होती. अंगणवाडी वगैरे या गावामध्ये जात होती. त्यानंतर 2004 साली माझ्या वडिलांनी स्थलांतर केलं आणि आम्ही सातारा येथे गेलो. माझं पूर्ण बालपण आणि उच्च माध्यमिक पदवीपर्यंतचं शिक्षण तिकडेच झालं आणि सध्या आम्ही माझ्या भावाचं सिलेक्शन झाल्यानंतर आम्ही या गावात पुन्हा आलो. माझे वडील शेती करतात. सध्या आई वडील दोघेही शेती करतात. आई वडिलांना मदत करू लागते. माझे भाऊ ज्यावेळेस सिलेक्ट झाले ते ज्यावेळेस प्रिपरेशन करत होते तेव्हापासून त्यांनी मला गाईड केलं की आपल्याला या क्षेत्रात यायचंय. मग त्यांच्या हट्टाच्या पोटी मी हा क्षेत्र निवडला आणि मी ते पूर्णही केलं. तो 2023च्या उद्योग निरीक्षक परीक्षेमध्ये तोही राज्यात पहिला आला होता. माझी पूर्ण प्रेरणा तिथूनच आहे आणि पूर्ण मोटिवेट केलं मला. पूर्ण ह्या यशाच्या प्रत्येक पायरीवर त्यांनी मला मदत केली. प्रत्येक पायरीवर समजून सांगितलं की हे असं तसं MPSC अशी असते आणि इथपर्यंत पोहोचण्याचं पूर्ण रहस्य तेच आहे. जरी माझे आई वडील अशिक्षित आणि या गावातून असले तरीही त्यांची पूर्ण जिद्द आणि आमच्यापेक्षा ते जास्त हट्टी आहेत की आम्ही पूर्ण शिक्षण घ्यावं आणि आम्ही इथपर्यंत पोहोचावं ही त्यांचा पहिल्यापासूनचा मानस होता आणि तो आम्ही आज कंप्लीट केला. ही न्यूज ज्यावेळेस घरात कळली त्यावेळेस पूर्ण आनंदाचं वातावरण होतं आणि ते दोघेही खुश होते की त्यांची लेक इतक्या पुढे गेली. माझे आई वडील पूर्ण कधीही कष्टाला मागे सरत नाहीत आणि ते पहिल्यापासूनच एवढे कष्टाळू आहेत की आम्ही तसंच घडत गेलो आणि आम्ही पूर्ण त्यांचं अनुकरण करून आम्ही कधीच कष्टाच्या जोरावरच इथपर्यंत आलोय आणि हे कष्टाचं जे हे आहे ते आम्ही त्यांच्याकडूनच शिकलोय. पूर्वी 12वी ज्यावेळेस माझी 12वी कंप्लीट झाली त्यावेळेस की असं होतं की चला आपण एक पोलीस भरती देऊया. तर त्यावेळेस फर्स्ट लेखी परीक्षा होती तर मी लेखी परीक्षा ट्राय केली तर मला खूप छान स्कोर होता. मी टॉप 3 मध्ये होते. तर त्यावेळेस असं वाटलं की आपण या क्षेत्रामध्ये येऊ शकतो. मग त्यानंतर माझा भाऊ प्रिपरेशनमध्ये होता तर त्यानं मला पूर्ण माहिती दिली आणि घरातल्यांचा पूर्ण आशीर्वाद पण होता आणि त्यांचा पूर्ण विश्वास होता की तू होणारच. मग जेव्हापासून मी स्टार्ट केलं ते एंडपर्यंत मला कधीच असं वाटलं नाही की मी ही MPSC परीक्षा क्रॅक करू शकत नाही. मी फर्स्ट डेला आली
ज्यावेळेस पुण्यात गेली, फर्स्ट डे पासून मला असं होतं की मी इथून पोस्ट घेऊन बाहेरच पडणार आहे. त्यामुळे मला कधीही निगेटिव्ह फिलिंग आली नाही. घरून कधी असं सपोर्ट नाही असं वाटलं नाही. आणि मला आर्थिकही काही प्रॉब्लेम नव्हता आणि मानसिक तर घरचे सगळे सपोर्टला होतेच. माझ्या आई-वडिलांनी कधीच दुजाभाव केला नाही की मुलगी आणि मुलगा. उलट मुलापेक्षाही मला जास्त फ्रीडम दिला गेला. मला माझे प्रत्येक डिसिजन घेऊ दिले गेले. त्यामुळे मला असं वाटतं की मी आज इथे आहे आणि मी फुल कॉन्फिडन्सनी पूर्ण परिसरात, पूर्ण महाराष्ट्रात वावरू शकते. ही पूर्ण जिम्मेदारी ही सर्वस्व पालकांची आहे की त्यांनी आपल्या मुलाप्रमाणे मुलीला सांभाळलं पाहिजे. मुलीवर तेवढा विश्वास दाखवला पाहिजे, तर मुली पुढे जाऊन काहीतरी करून दाखवतील. कारण घरातल्यांच्या सपोर्टशिवाय हे आपण बोलून किंवा आपल्या समाजानं बोलून हे होणार नाही. तर ते पूर्णपणे पालकांनी त्याची जबाबदारी घ्यावी. मी इथं पोहोचू शकते तर आपल्या भागातील, आपल्या मान तालुक्यातील हिरे पुढे जाऊन चमकतील. माझे आई-वडील तर खूप खुश होते ज्यावेळेस कळलं की मुलगी राज्यात पहिली येणार. त्यांना थोडं आधीपासून थोडी परिकल्पना होतीच. पण ज्यावेळेस थोडी धाकधूक होती की मुलाखतीचे मार्क ॲड झाल्यावर काय होईल? तर मग मुलाखत पण एकदम चांगली गेली आणि मग मी राज्यात पहिली आली कळल्यावर त्यांना अश्रू आले. माझ्या गावकऱ्यांनी आणि माझ्या कुटुंबियांनी माझ्यासाठी भव्य मिरवणूक ठेवली होती. मला खूप आनंद झाला आणि त्यांच्याही डोळ्यात अश्रू होते. माझ्याही डोळ्यात आले आणि सगळ्यांनी माझा खूप छान सत्कार केला. खूप छान वाटलं. आपण बघतो शहरातलेच लोकं पुढे जातात. ज्यांचे आई-वडील शिक्षित आहेत, ज्यांचे शिकलेले आहेत त्यांचेच मुलं शिकू शकतात असं काही नाही. आपल्यासारखे लोकं पुढे जाऊ शकतात. आपल्या मान तालुक्यातून खूप अधिकारी सिलेक्ट झालेले आहेत आणि अजूनही होतील. जे आपली पार्श्वभूमी असते की आपण एकदम लहान कुटुंबातून आलेलो आहोत. आपल्याकडं न्यूनगंड असतो की आपण कसं ह्या क्षेत्रात जाऊ शकतो, अधिकारी होऊ शकतो. तर असं काहीच नाही. माझंही कुटुंब असं खूप कष्टातून वरती आलेलं आहे. मलाही त्यांनी खूप सपोर्ट केला आणि त्यांनी आयुष्यभर आम्हाला इथपर्यंत येण्यासाठी खूप म्हणजे खूप अतोनात कष्ट केलं आणि आम्हीही तेवढं 10-10 तास अभ्यास करून आम्हाला जेवढं जमतंय तेवढं त्या अभ्यासाच्या जोरावर इथपर्यंत पोहोचलो. मी लहानपणापासून सातारलाच असल्यामुळे माझं पूर्ण बालपण आणि आत्तापर्यंत मी तिकडंच वाढली आहे. तर तिकडे असताना शाळेमध्ये असताना मी खूप चंचल होती, खूप आगाऊ होती. पूर्ण माझी शाळा, कॉलेज पूर्ण लोकं मला असं आगाऊ मुलगी म्हणूनच ओळखायचे की हट्टी आहे, खेळकर आहे, खोड्या काढते असं. आणि पूर्ण मग त्यातून खूप ॲक्टिव्ह होत गेली. पुढे येऊन मग मी क्रिकेट, रनिंगमध्ये स्पर्धेमध्ये मी खूप खेळली आहे. शिक्षक पण तिथले मला पूर्ण ग्रामीण असेल ते जे तालुक्यांमध्ये व्हायच्या स्पर्धा तिकडे न्यायचे. तिथले लोकं पण मला लहानपणापासून असे बोलायचे की "तू काय करते? तू काय करते?" तर मग ते प्रत्येक वेळी मला जे लोकं भेटायचे ते मला फक्त पॉझिटिव्ह वेनेच माझ्याकडे बघायचे. त्यामुळे मला पूर्ण लहानपणापासून आत्तापर्यंत असं वाटलं की मी खूप पॉझिटिव्ह आहे. मी कधी फेल नाही जाऊ शकत. मी जे करील ते कंप्लीटच करीन. मग त्यानंतर मग मी कॉलेजच्या टाईम म्हणजे ज्यावेळेस मी 12वी झाले, त्यानंतर मग मी कॉलेजच्या सोबतच ब्युटिशियनचा क्लास केला होता, मेकअपचा क्लास केला होता. मुलांना क्लासेस घेतले, मुलांना शिकवले. त्यातून मुलं पण 4 मुलं NMMSमध्ये पास झाले आणि खेलो इंडियाला आम्ही 15 लोकं नेली होती क्लासमधून. जे की मला लहानपणापासून माझ्यात खेळाडू वृत्ती आहे, मी त्यात बघितली आणि त्यातून 2 मुली आता नॅशनल खेळतायत. श्रावणी कांबळे आणि साक्षी वाघमळे म्हणून. त्या नॅशनलपर्यंत पोहोचल्या. मला त्याचा खूप अभिमान वाटतो की मी तिथं जाऊ नाही शकले, पण माझ्या थ्रू त्या गेल्या. जिथं मी पाऊल उचलायला पाहिजे होतं, मी तिथं त्यांना पोहोचवलं. ब्युटिशियनचा क्लास करत मी क्लासेस पण घेतले. सोबतच चालू होतं आणि माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं की मी लगेच स्पर्धा परीक्षामध्ये उतरले. घरातलं बॅकग्राऊंडच असं होतं की त्यावेळेस फायनान्शियल स्टॅबिलिटीसाठी त्यावेळेस माझं पूर्ण असं व्हायचं की मी हे करू, ते करू, मी काय चालू करू? मग ते असं मला व्हायचं की मी बिझनेसमध्ये खूप छान काम करू शकते. मग ते माझं माइंड पूर्ण ॲक्टिव्ह झालेलं 12वी नंतर की मला पटकन अर्निंग करायची आहे. मी कुठलं तर क्षेत्र चूज करावं, मी पुढं जावं, धडपड होती माझी. त्यावेळेस मग असं
की मी पॅरलली 2-2, 3-3 गोष्टी हँडल केल्या, ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास चालू केला. आणि त्यातही मी 2023मध्ये फर्स्ट अटेम्प्टमध्ये महसूल सहाय्यक पोस्ट मिळवली आणि सेकंड अटेम्प्टमध्ये मी आता PSI बनली. माझं नाव नाना ज्योतिराम धडस. मी आता उद्योग निरीक्षक म्हणून पालघर इथं कार्यरत आहे. तर माझी बहीण रेश्मा धडस ही आता PSI झालेली आहे. तर ह्या गावची पार्श्वभूमी म्हणजे कसं, पहिल्या काळात कसं हमाली किंवा ड्रायव्हर हेच फक्त म्हणजे गावातनं जे लोक बाहेर जात होते, तर ह्याच उद्योगात फक्त म्हणजे त्यांना संधी भेटत होती. तर त्याच्यानंतर जे आता जे आपली पिढी आहे, तर त्यातमध्ये आता माझा मावस भाव आहे बापूराव धडस, तो DYSP आहे. मावस बहीण आहे, ती पण मुख्य अधिकारी क्लास 1 CO आहे. तर हे आता आपल्या ग्रामीण भागातून असे अधिकारी घडत आहेत. आता जर आपल्या गावातल्या मुलांनी तर आता जे जुने व्यवसाय म्हणजे संधी भेटत नव्हते, तर ह्या आत्ता नवीन उपलब्ध झालेत. आपल्या शिक्षणाने वेगवेगळ्या संधी उपलब्ध केलेत. तर त्या संधींना ही करू शकतो आपण की संधींचा फायदा घेऊ शकतो आणि त्या संधीमध्ये आपण उतरू शकतो. आणि कष्ट केलं तर आपल्याला यश भेटणारच आहे. आणि ह्या ग्रामीण भागातून आपल्याला वेगवेगळे नवीन हिरे चमकताना दिसतील पुढच्या काळात. माझं नाव दत्तात्रय नाना धडस. मी या टाकेवाडीचा रहिवासी आहे. आणि मला जशी रेश्मा धडस ही PSI झाली असं कळलं की मला फार आनंद झाला मनापासून, की मला तिचं एवढं कौतुक झालं की माझा हा समाज हा विखुरलेला असायचा. काही दिवस मेंढराच्या मागं 6-6, 7-7 महिने जायचा, काही दिवस ऊस तोडणीला जायचा, काही दिवस ज्वारीच्या मागं काही दिवस काढायचा. ती आमच्या समाजाला शिक्षणाचं माहीतच नसायचं, शिक्षणाचा गंधच नसायचा. थोडीफार 10वीपर्यंत शिकवली की शाळा तर फार झाली, नाहीतर मग लग्न लावून द्यायचं आणि जायचं. म्हणजे जास्त शिक्षण होणे हा त्यांच्या म्हणजे विचारच नसायचा. पण अलीकडं एवढं म्हणजे समाज सुशिक्षित व्हायला लागलाय, शिकायला लागलाय की मुलं स्पर्धेत खेड्यापाड्यात राहून सुद्धा हे टाकेवाडी गावचं नाव महाराष्ट्रापर्यंत पोचवू शकले. आणि ती या डोंगर परिसरात बघितलं इथं तुम्हाला काहीच दिसणार नाही. बाहेरचा पाहुणा जर राहिला लागणार नवीन, तर इथे त्याला एक दिवस एक रात्र उजडायचं म्हणलं का नाही फारसं अवघड वाटायचं. आणि ते म्हणणार तुम्ही गावातली माणसं राहतात कसं, जीवन जगतात कसं. पण काय ते नाही, ते कठीण परिस्थितीला वेळाला तोंड देणं नाही होतंच, म्हणजे तोंड द्यावंच लागायचं. काय करणार इथं काही म्हणजे म्हणजे जेवण जगण्याचं साधन नसायचं काय. पण ते कसं आहे, आता माझा भाव आहेत, त्यांनी इथं त्यांचं ते म्हणजे पोटाचा उदरनिर्वाह होत नव्हता म्हणून त्यांनी पाटकळ येथे जाऊन त्यांनी मोलमजूर करून मुलांना शिकवलं. आणि मुलांनी मी त्यांच्या त्या कष्टाचा म्हणजे पूर्ण आपले वडील किती परिश्रम करतात आणि त्यांच्या त्या कष्टाची जाणीव ठेवून अहोरात्र मेहनत करून त्यांच्या त्या कष्टाचं चीज करून दाखवलं. आणि हे दोन्ही मुलं क्लास 9 अधिकारी झाली. त्यांनी टाकेवाडी गावचं नाव महाराष्ट्रात उज्ज्वल करून दाखवलं आणि आम्हाला फार अभिमान वाटला. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.